नमस्कार, राम राम. EPS 95 पेन्शन धारकांनो, बघा या कार्यालयाच्या वरच्या मजल्यावरील हॉल सुद्धा कमी पडला आणि आम्हा लोकांना तळमजल्यावरील हॉलमध्ये मीटिंग अटेंड करावी लागली. अफाट गर्दी होती. म्हणजेच EPS 95 पेन्शन धारकांचा मेळावा हा यशस्वी झालेला आहे व आता लवकरात लवकर आपल्या मागण्या मान्य होतील अशी ग्वाही आमचे अध्यक्ष कमांडर श्रीमान अशोक राऊत साहेब यांनी सर्वांना दिलेली आहे. उपस्थितांचे आभार, अनुपस्थितांचे सुद्धा आभार. धन्यवाद मित्रांनो. आपलाच अशोक वसंतराव जगताप, नाशिक. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. श्री शंभू पंचदशनाम जुना आखाडा सर्व गुरुमूर्तींच्या प्रेरणेने व अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हरिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने जुना मठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते जगद्गुरु जनार्दन स्वामी मौन गिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या जगद्गुरु पदाचा पट्टाभिषेक सोहळा संपन्न झाला. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. सापुतारा ब्रेकिंग, भीषण अपघात. घाटात लक्झरी बस दरीत कोसळली. भीषण अपघातात 7 जागीच ठार, 15 गंभीर जखमी तर 45 किरकोळ जखमी. सापुतारा घाटात आज सकाळी एका लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. मध्य प्रदेशाहून गुजरातमध्ये देवदर्शनासाठी जात असलेली ही लक्झरी बस नियंत्रण सुटून खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच 42 प्रवासी किरकोळ जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात आज सकाळी 5:45 सुमारास घडला. सापुतारा घाट हा अत्यंत वळणदार आणि खडतर मार्ग म्हणून ओळखला जातो. सकाळच्या वेळी घाट ओलांडताना बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने सापुतारा येथील स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नजीकच्या मोठ्या रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अपघातामुळे सापुतारा घाट मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने मदतीसाठी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी बचाव कार्यास मदत केली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट, मात्र वाहनाचा ब्रेक फेल होणे, चालकाचा ताबा सुटणे किंवा घाटातील धुक्यामुळे दृश्यमानता कमी होणे अशी काही संभाव्य कारणे मानली जात आहे. पोलीस आणि वाहतूक विभाग याचा अधिक तपास करीत आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस व प्रशासनाने तात्काळ मदत कार्य सुरू केले. अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज लागली. सापुतारा घाट हा अवघड वळणांनी असून तेथे वारंवार अपघात घडत असतात. त्यामुळे वाहतुकीसाठी अधिक दक्षता बाळगणे आवश्यक आहे. रस्त्याच्या दुरुस्तीची गरज आहे. वाहन चालकांसाठी घाटात विशेष प्रशिक्षण आणि सुरक्षिततेसंबंधी नियम कठोर करणे आवश्यक आहे. या अपघाताबाबत स्थानिक पोलिसांनी सांगितले की हा अपघात अतिशय दुर्दैवी आहे. अपघाताची सखोल चौकशी सुरू असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. प्रवाशांनी प्रवास करताना सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करावे. सापुतारा घाटात घडलेला हा अपघात अत्यंत हृदयद्रावक आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाला योग्य ती पावले उचलावी लागतील. प्रवासी आणि चालकांनीही अधिक काळजी घेण्याची गरज आहे. सविस्तर माहिती मिळताच पुढील अपडेट देण्यात येईल. और गुजरात पार करके जा रहे थे तो ड्राइवर ने पी रखी थी दारू,
हमने ड्राइवर से 2 बार कहा कि भाई जाए बस रोक ले, सो ले तू आराम से। तो एजेंट बोलो कि अपन घाटी उतार के और घाटी के नीचे बस रोकेंगे। घाटी ना उतर पाए तो न बस खाई में गिर गई। कितने घायल हुए? घायल है अब हमें 53-54 आदमी है सवारी बस में, इनमें 4-6 तो ज्यादा सीरियस हैं। 5 पैसेंजर गिर गए हैं, बाकी सब पैसेंजर को पुलिस और आसपास के जो लोग हैं उनकी मदद से हम लोगों ने सर्वाइव कर लिया है। खाई में से सबको निकाल दिया गया है और उनको सबको अंडर ट्रीटमेंट लेकर आए हैं। वहां से बिल्कुल पास 6-7 किलोमीटर दूर ही है जो शामगान CSC सेंटर है, वहां पे हम लोगों ने ट्रीटमेंट लेकर आए हैं। जिला वहीवटी तंत्र की ओर से कलेक्टर साहब यहाँ पे आ चुके हैं और उन्होंने पूरे डिस्ट्रिक्ट के जितने भी डॉक्टर्स हैं, प्राइवेट डॉक्टर्स हैं, सबको यहाँ पे शामगान सेंटर में बुला लिया है। 39 में से कुछ जो 7-8 लोग ज्यादा इंजर्ड हैं, उनको भी हम लोगों ने आहावा के सिविल हॉस्पिटल में वहां पे भेजा गया है। उनकी ट्रीटमेंट वहां चालू हुई है। फॉर्चुनेटली उनकी डेथ वो खतरे से बाहर है वो लोग। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? खेलदरी शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने केली सुखरूप सुटका। चांदवड तालुक्यातील खेलदरी शिवारात आज दुपारी 12:30च्या सुमारास एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली। वसंत शिवमन पारखे यांच्या जुन्या पडीत विहिरीत हा बिबट्या पडल्याचं समजताच प्रवीण गांगुडे यांनी घटनास्थळी पाहणी केली। विहिरीत पाण्यात अडकलेला बिबट्या पाहून त्यांनी तातडीने वन विभागाला याबाबत कळवले। घटनेची माहिती मिळताच उपवन संरक्षक उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनरक्षक आणि वन परिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली बचाव कार्य सुरू करण्यात आले। नागरिकांच्या मदतीने आणि पिंजऱ्याच्या सहाय्याने बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले। स्थानिक नागरिकांनी या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं सांगत शेळा, मेंढ्या व वासरांवर त्यांनी वारंवार हल्ले केल्याची माहिती दिली। बिबट्याला चांदवड येथील वन विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले असून पुढील तपासणी आणि उपाययोजना केली जाणार असल्याचं वनरक्षक अधिकाऱ्यांनी सांगितले। या मोहिमेत वनपाल अजय शिंदे, वनरक्षक चंद्रकांत मार्गेपाड, सुनील खंदारे, वाल्मिक भरगळ, विजय टेकनार, वनमजूर वसंत देवरे, भारत वाघ, वाहन चालक अशोक शिंदे तसेच निफाड येथील रेस्क्यू टीमच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. शरणपूर येथे भूमाफिया पुन्हा सक्रिय। गेल्या 5 महिन्यापासून ख्रिस्ती बांधव हे दहशतीच्या खाली जगत आहे। नाशिक डायजेशन ट्रस्ट असोसिएशन लिमिटेड कंपनी नावाखाली ख्रिस्ती बांधवांच्या राहत्या घरी 180 घरं मिळकत विक्री केलेली आहे। याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशनला 1 गुन्हा दाखल, सरकारवाड्यात 2 गुन्हे, अजय श्रीवास्तव यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे।
सामाजिक कार्यकर्ता दहातोंडे यांनी 3 महिन्यापासून सरकारवाडा पोलीस स्टेशन मध्ये ही चौकशी का थांबवण्यात आली अशी मागणी ख्रिस्ती बांधव करत आहे। संबंधित प्रशासनाला आत्ताशी धरून अजय श्रीवास्तव, विपुल राठी यांनी 120 राहत्या घरी मिळकत विक्री केल्याने सरकार पोलीस स्टेशनला येथे असंख्य महिला कार्यकर्त्या पोलीस स्टेशनला उपस्थित होते। याबाबत पोलीस टाळाटाळ का करता, याबाबत तात्काळ गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता अमित इरसिद यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला। ऍडव्होकेट अमोल शिंदे, सामाजिक कार्यकर्ता दहातोंडे, संकेत ओहळ, भंडारे, अभिजित मकवान, कुणाल साळवे, राहुल साळवे हे उपस्थित होते। सदर पत्रकार परिषद सामाजिक कार्यकर्ता तिमठी दहातोंडे तिमठी। आणि मोर्चा पण काढणार आहे कलेक्टर ऑफिसला। नमस्कार, माझं नाव तिमठी विश्वास दहातोंडे। गेल्या 5-6 महिन्यापासून शरणपूर परिसरामध्ये एक समाजामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले। अजय श्रीवास्तव नामक या व्यक्तीने नाशिक डायसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाखाली 120 लोकांचे राहत्या घरासह मिळकती विक्री केलेले आहे। यामुळे पूर्ण समाज हा दहशतीत आलेला आहे। याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनला 2 आणि मुंबई नाका पोलीस स्टेशनला 1 असा एक गुन्हा नोंद आहे। याची चौकशी सरकारवाडा पोलीस स्टेशन यांनी जी चौकशी केलेली आहे ती खरंच स्तुतीपात्र आहे। त्यांनी जी चौकशी केली त्या चौकशीमध्ये बरेचसे मुद्दे बाहेर आलेले, पण गेल्या 3 महिन्यापासून ही चौकशी का थांबवण्यात आली हा एक मोठा प्रश्न आहे। सुरेश आव्हाड साहेबांना कोणी दबाव आणतं का राजकीय दबाव आहे का माननीय आयुक्त साहेबांचा दबाव आहे हे लक्षात येत नाही। पण अजय श्रीवास्तव यांच्या तोंडातून बरेचदा असं निघालेलं आहे की मी CP साहेबांना मॅनेज केलेलं आहे, माझं कोणीही काही करू शकत नाही। आणि परिसरामध्ये ज्यावेळेस या बातम्या अशा पसरल्या जातात तर समाज हा जास्त भयभीत होतो आणि ह्या भयभीतपणामुळे काल पूर्ण समाज जाब विचारायला अजय श्रीवास्तव यांच्या घरावर गेला होता। त्याला जाब विचारण्यासाठी गेला असता अजय श्रीवास्तव हा समोर आला नाही, हा पळून गेला। यांनी कोणत्याही समाजाला उत्तर दिलेलं नाहीये आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनकडून जी काही चौकशी थांबलेली आणि जे काही FIR दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येते, यामुळं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू हा इशारा आज मी पोलीस प्रशासनाला देते प्रेस माध्यमातून। धन्यवाद। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। BBS